हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. डे 6 मिरर वर्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्यातील अंतस्थ टीकाकाराला निरोप द्या. आज आपण स्वतःतील न्यूनदोष शोधित राहणं, आत्मदोष आणि स्वतःला कमी लेखण्याच्या सवयी मोडून काढणार आहोत. स्वतःवर टीका करण्याच्या पलीकडे जाऊन पोचणार आहोत. आज आरशात पहा, काही क्षण थांबा आणि स्वतःची प्रतिमा पाहत आपलं अभिनंदन करा. आता तुम्ही सुरुवात करणार आहात स्वतःवर प्रेम करायला, मान्यता द्यायला किंवा निदान असं करण्याची इच्छा मनात आणायला. जेव्हा तुम्ही या प्रक्रियेत कार्यरत असाल तेव्हा तुमची याबाबत आत्तापर्यंतची प्रगती साजरी करायला विसरू नका. मिरर वर्क बाबतीत तुम्ही जे निश्चयानं आणि सातत्यानं चिकाटीनं काम करीत आहात त्याबाबत मी तुमचं अभिनंदन करते. मिरर वर्क जितकं तुम्ही अधिकाधिक करीत जाल तितकी तुमची आत्मसंवादाची जाणीव वाढत जाईल. तुमच्या मनात आज तुम्ही स्वतःशी जो संवाद साधलात त्याची ध्वनिफीत म्हणजे टेप म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग आपण ऐकली तर काय ऐकू येईल असं तुम्हाला वाटतं? सततच्या नकारात्मक स्वयंसूचना, उदाहरणार्थ मी खरंच किती मूर्ख आहे, मी खरोखरच अगदी बावळट आहे, मला काय वाटतं हे कोणीच कधी विचारत नाही. दुसऱ्यांचा जरासुद्धा विचार न करणारे, सहानुभूतीशून्य असे इतके लोक जगात आहेत का? तुमच्या आतला आवाज सतत आसपासच्या वाईट बोचणाऱ्या गोष्टीच तुम्हाला दाखवतो आहे का? आणि सतत दोष, वाईट गोष्टी, त्रासदायक गोष्टी, व्यक्ती पाहण्याच्या टीकाखोर नजरेनं तुम्ही जगाकडे पाहत आहात का? तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगली की वाईट हे ठरवीत बसता का? आपणच कसे बरोबर आणि जग कसं वाईट हे तुम्ही सतत सिद्ध करण्याच्या मनस्थितीत असता का? म्हणूनच मिरर वर्क करणं इतकं महत्त्वाचं आहे. मिरर वर्कमुळे तुमच्या नकारात्मक आत्मसंवादाची आणि टीकाखोरापणाची, आत्मदोषाच्या सवयीची तुम्हाला ताबडतोब जाणीव होते आणि मग लवकरात लवकर या अंतस्थ टीकाकाराला निरोप देण्याच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखणं आणि जग आणि जगणं अन्यायकारकच आहे अशा गैरसमजाला तिलांजली देत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणं अशक्य, हे तुम्हाला जमणारच नाही. मला स्वतःला खरोखरच कशाचा उपयोग झाला असेल तर तो या गोष्टीचा की मी स्वतःशी काय बोलते हे मी बारकाईने ऐकायला लागले. मला माझ्यातील अंतस्थ टीकाकाराची बोचरी जाणीव झाली आणि स्वतःला दोष देणं थांबवण्यावर मी कायम काम करायला लागले. मी आरशासमोर उभी राहून स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्यायला लागले. या सकारात्मक स्वयंसूचनांचा नेमका अर्थ मला संपूर्णपणे कळत होता असंही नाही, पण तरीही मी या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणत राहिले, स्वतःला सांगत राहिले. मी सोप्या स्वयंसूचनांनी आधी सुरुवात केली. मी स्वतःवर खूप प्रेम करते, मला खूप आवडते, माझ्या कृतीबद्दल मी स्वतःला मान्यता देते. त्यानंतर मी थोडी वरची पायरी गाठली. माझ्या मतांना मान दिला जातो. मी आत्मदोष, आत्मटीका करणाऱ्यांच्या सवयीपासून स्वतःला मुक्त करीत आहे. इतरांना दोष देणं किंवा टीका करणं या सवयीपासून मी स्वतःला मुक्त करत आहे. काही दिवसातच माझ्या असं लक्षात आलं की सकारात्मक बदलांची चिन्ह दिसू लागली आहेत. चांगल्या बदलाची सुरुवात झाली आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यातील अंतस्थ टीकाकारापासून मुक्त व्हायला लागाल तेव्हा तुम्हालाही तुमच्यातला बदल दिसायला लागेल आणि लक्षात येईल. माझी अशी धारणा आहे, दृढ विश्वास आहे की टीकाखोरपणामुळे आत्मशक्ती कोमेजून जाते. मी आवश्यक तेवढा चांगला सक्षम नाही ही भावना वृद्धिंगत होत जाते आणि असं झालं तर नक्कीच आपल्यातील जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे ते बाहेर येतच नाही. चला आपण स्वयंसूचना घेऊया. अफर्मेशन. डे 6 अफर्मेशन आहे, माझ्यातील अंतस्थ टीकाकाराला निरोप देणं मला सोपं आणि सुरक्षितपणाचं वाटत आहे. मी आनंदानं प्रेमाच्या दुनियेत प्रवेश करीत आहे. आता मिरर वर्क एक्सरसाइज डे 6. आता छोटा मिरर हातात घ्यायचा आहे किंवा 6व्या दिवसाच्या दर्पण तंत्राविषयीचं मनोव्यायाम. नंबर 1. अशी एक शांत, सुरक्षित आणि आरसा असलेली जागा शोधून काढा जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. तुम्ही स्वस्थ, शांत चित्ताने मिरर वर्क करू शकाल. 2. आरशात पहा. तुमच्या डोळ्यात खोलवर एकाग्रतेने पहा. डोळ्यात पाहणं थोडंसं कठीण वाटत असेल तर तुम्ही तुमचं नाक, तोंड यावर पण एकाग्रतेने पाहू शकता. तुमच्यातील त्या लहान मुलाशी बोला. तुमच्यातील हे लहान मूल आसुसलंय, त्याला हवंच तुमचं प्रेम, स्वीकार आणि कौतुक. त्यामुळंच ते वाढेल, फुलेल आणि विकसित होईल, मोहरून जाईल. नंबर 3.
आता या स्वयंसूचना म्हणा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, खरंच खूप प्रेम आहे आणि तुला जमतंय ते सर्व जास्तीत जास्त चांगलं तू करत आहे, शक्य तितकं अधिकाधिक चांगलं तू परिपूर्ण आहेस, आता आहेस तसा मी हे मनापासून मानतो किंवा मानते. नंबर 4, हा मानसिक व्यायाम मिररवर तुम्हाला अनेक वेळा करावा लागेल, तरच तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत्मसंवादातील टीकाखोरपणा आता कमी झाला आहे. तुमचा अंतस्वर आता टोचून बोलत नाही, दोष देत नाही. तुम्हाला योग्य वाटेल तितक्या वेळा पुनरावृत्ती करा. तुम्हाला योग्य वाटेल तसंच करा. खरा शक्ती स्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 6 रोजनिशी म्हणजे डायरीमध्ये काय लिहायचं आहे. नंबर 1, अशा 5 गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही स्वतःला दोष देता. 2, ही यादी नीट नजरेखालून घाला आणि प्रत्येक गोष्टींसमोर तारीख घाला. जेव्हापासून तुम्ही त्या विशिष्ट बाबतीत स्वतःला दोष देणं सुरू केलं आहे, जर तुम्हाला नक्की तारीख आठवत नसेल तर अंदाजपंचे तो काळ घाला. नंबर 3, तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती मोठा काळ आपण स्वतःला त्रास देतोय, स्वतःवर टीका करतोय. आत्मदोष, आत्मटीका करण्याच्या या सवयीनं तुमच्यात कोणताही चांगला बदल केलेला नाही, घडवून आणलेला नाही. टीकाखोरपणाचा कधीच काही उपयोग होत नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त दुःख आणि त्रासच होतो. म्हणूनच टीकाखोरपणा थांबवण्याचा निश्चय करा आणि तशी तीव्र इच्छा मनात बाळगा. 4, ज्या 5 गोष्टींबद्दल तुम्ही स्वतःला दोष देत आहात त्यापैकी प्रत्येकासमोर सकारात्मक स्वयंसूचना लिहा आणि त्या सतत स्वतःला सांगा. 5, ही यादी सतत तुमच्यासमोर नंबर 5, ही यादी सतत तुमच्यासोबत बाळगा. ज्या वेळी तुम्ही स्वतःवर टीका करत आहात, स्वतःवर दोषारोप करत आहात असं तुमच्या लक्षात येईल, तेव्हा ही यादी आणि त्यासमोरील नकारात्मक स्वयंसूचना वाचा. पुन्हा पुन्हा वाचा. आरशासमोर स्वतःची प्रतिमा पाहत या स्वयंसूचनांची आवर्तनं केली तर अधिकच चांगलं आहे. डे 6, हार्ट थॉट म्हणजे हृदयस्थ विचार. मी जसा आहे तसा मला खूप आवडतो. मी स्वतःचा संपूर्ण स्वीकार करतो किंवा करते. आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आपल्या सर्वांच्या जीवनात आणि व्यक्तिमत्वात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्याचा आपण स्वीकार सहजासहजी नाही करू शकत. अशा गोष्टींचा जर आपल्याला खरोखरच खूप संताप होत असेल तर आपण आपोआप आत्मदोषाला बळी पडतो, स्वतःवर दोषारोप करू लागतो. आपण दारू, सिगारेट, ड्रग्ज याबद्दल स्वतःची निर्वस्तना करतो, स्वतःला दोष देतो. आपण अधिक खातो याचा आपल्याला राग येतो. आपण भावनिकदृष्ट्या स्वतःला झोडपून काढतो. आणखी एक वाईटात वाईट गोष्ट आपण करतो ज्यामुळं सर्वाधिक नुकसान होतं, ती म्हणजे सतत स्वतःवर टीका करणं. हा टीकाखोरपणा थांबवण्याची अत्यंत गरज असते. जेव्हा आपण आपली स्वतःवर टीका आणखी एक वाईटात वाईट गोष्ट आपण करतो ज्यामुळे सर्वाधिक नुकसान होतं, ती म्हणजे सतत स्वतःवर टीका करणं. हा टीकाखोरपणा थांबवण्याची खूप गरज असते. जेव्हा आपण आपली स्वतःवर टीका करायची सवय सोडून टाकतो, आश्चर्यकारकरित्या आपोआपच इतरांवर टीका करणं पण बंद करतो. आपल्या लक्षात येतं की इतर व्यक्तींमध्ये आपलंच प्रतिबिंब असतं. आपण जे इतरांच्यात पाहतो ते आपल्या स्वतःमध्ये पण दिसतं. खरं तर जेव्हा आपण इतरांविषयी तक्रार करतो तेव्हा वस्तुत आपण स्वतःविषयी तक्रार करीत असतो. जेव्हा आपण स्वतःवर खरंखुरं आणि मनापासून प्रेम करतो आणि स्वतःचा बिनसर्त आणि संपूर्ण गुणदोषासह स्वीकार करतो, तेव्हा तक्रार करण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही. मग आपण ना स्वतःला दुखवतो ना इतरांना. चला तर आपण शपथ घेऊया, यापुढे आपण कोणत्याही कारणासाठी स्वतःवर टीका करणार नाही. डे 6, ध्यानतंत्र. आपण जसे आहोत तसे आनंदात जगू शकतो. 6व्या दिवसासाठी असलेली व्हॉइस रेकॉर्डिंग डाउनलोड करून घ्या. मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कुठून डाउनलोड करायचं. संपूर्ण असण्यासाठी आपण स्वतःचा संपूर्ण सर्व भागांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच उघडा तुमच्या हृदयाची दारं. तुमच्या हृदयात तुमच्या व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण असण्यासाठी आपण स्वतःचा संपूर्ण सर्व भागांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच उघडा तुमच्या हृदयाची दारं. तुमच्या हृदयात तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व भागांसाठी जागा मोकळी असू दे, भरपूर जागा उपलब्ध असू दे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा भाग ज्याबद्दल तुम्हाला अभिमान आहे, असा भाग ज्याची तुम्हाला लाज वाटते, असा भाग ज्यामुळे तुम्ही अडचणीत येता, असा भाग जो तुम्हाला नकोसा वाटतो, असाही भाग जो तुम्हाला खूप आवडतो, ज्यावर तुम्ही प्रेम करता.
सारं काही. हे सर्व भाग म्हणजे तुम्हीच तर आहात. तुम्ही सुंदर आहात. आपण सर्वजण अखिल मानवजात सुंदर आहे, देखणी आहे. जेव्हा तुमचं हृदय स्वतःवरील प्रेमानं काठोकाठ परिपूर्ण भरून गेलेलं असतं, तेव्हाच तुमच्याकडे इतरांना दोष देण्यासाठी काही असतं. प्रेम असतं. आता हे हृदयस्थ प्रेम तुमच्या निवासस्थानी भरून राहू दे आणि संबंधित सर्व व्यक्तींकडे तुमच्यातून प्रवाहित होऊ दे. तुमच्या मनपटलावरील मनश्चित्रात ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला आस्था वाटते, अशा सर्व व्यक्तींना तुमच्या खोलीच्या केंद्रस्थानी ठेवा आणि कल्पना करा की तुमच्यातील हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह त्यांच्याकडे भरभरून वाहतो आहे आणि खोलीच्या केंद्रस्थानी असल्यामुळं तुम्ही दिलेलं प्रेम ते शानदारपणे घेऊ शकत आहेत. आता तुमच्या मानसचित्रात या प्रत्येक व्यक्तीतील लहान मूल पहा, जे या प्रेमामुळं आनंदानं नाचतंय, गातंय, उड्या मारतंय, कोलांटी मारतंय, मजा करतंय, खेळतंय, बागडतंय. लहान मुलं आनंदानं भरलेली असतात. जे जे आविष्कृत करू शकतील ते सर्व काही करतंय. त्यांच्यातील जे जे चांगलं आहे ते सर्व प्रदर्शित होत आहे. आता अशी कल्पना करा की तुमच्यातील लहान मूल या मुलाशी खेळतंय, बागडतंय, नाचतंय. असं करताना तुमच्यातील त्या लहान मुलाला मुक्त आणि सुरक्षित वाटू दे. त्याला आत्तापर्यंत जे करावंसं वाटलं ते सर्व त्याला करू दे. तुम्ही परिपूर्ण, निर्दोष, संपूर्ण, परिपूर्ण आहात आणि तुमच्या अद्भुत जगात सर्व काही शांत, सुंदर आहे, आनंदमयी आहे. थँक्यू. उद्या भेटूया डे 7मध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.